अंतरवाली सराटीमधील दगडफेकीत रोहित पवार, राजेश टोपेंचा हात, मंत्री छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप। लाठीमारानंतर जरांगे घटनास्थळावरून निघून गेले, मात्र रोहित पवार आणि टोपेंनी जरांगेंना उपोषणस्थळी पुन्हा बसवलं, भुजबळांचा आरोप। तर पवार ठाकरे उपोषणस्थळी आल्यानं फक्त जरांगेंची बाजू समोर आल्याचा देखील आरोप। भुजबळांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला असेल, दगडफेकीवरील भुजबळांच्या आरोपांवर शिंदेंची प्रतिक्रिया। छगन भुजबळांनी म्हातारपणात दंगली घडवू नये, भुजबळ कामातून गेलेला माणूस, फडणवीसांचं ऐकून भुजबळांनी दंगली घडवू नये, जरांगेंची टीका। आनंद आश्रमात नोटा उधळणाऱ्यांवर कारवाई केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। पैसे उधळणाऱ्यांना आनंद दिघेंनी हंटरनं फोडून काढलं असतं, पैसे उधळणारे कोण होते, लुटीचे पैसे तिथे ठेवला जातोय का, संजय राऊतांचा आरोप। आनंद दिघेंना तुरुंगात जाऊन हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, याला केवळ संजय राऊत जबाबदार, नरेश म्हस्केंचा आरोप। फडणवीसांच्या सागर निवासस्थानी नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेत्यांची बैठक, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आढावा, बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांना विश्वासात घ्या, नड्डा यांच्या सूचना। परंड्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर, फडणवीसांची मुंबईतील बैठकीला उपस्थिती, तर नारायण महाराजांच्या निधनानंतर दादा सांत्वनपर भेटीला। जे.पी. नड्डा दौऱ्यावर असल्यानं फडणवीस मुंबईत, तर अजित पवार त्यांच्या नियोजित कार्यक्रमांमुळे गैरहजर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। मंत्री गिरीश महाजनांचा जामनेरमधील लिहा तांडामध्ये दुचाकीवरून चिखलातून प्रवास, तर डबक्यांच्या रस्त्याचा व्हिडिओ विपर्यास, एका डबक्याच्या विषयावरून विकास जोडला जात नाही, महाजनांची प्रतिक्रिया।